एक भाच्या आपल्याच मामीवर मनातल्या मनात प्रेम करू लागला होता. ती मामी त्या भाच्याला आपल्या लहान मुलासारखं मानत होती, पण त्या मुलाच्या मनामध्ये आपल्या मामीविषयी ज्या काही भावना होत्या त्या भावना ती मामी कधी पाहू शकली नाही. आणि दुपारच्या वेळेस मामी घरामध्ये झोपलेली होती. त्याच वेळेस तो भाच्या घरातील सर्व दरवाजे बंद करतो आणि त्या एकट्यामध्ये महिलेला गाठतो. त्या महिलेवर तो अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. त्या घरामध्ये त्या दिवशी जे काही झालं त्या घटनेने नात्याला तर काळीमा फासली आणि त्यासोबत माणुसकीलाही काळीमा फासली. ही घटना ऐकून तुम्ही देखील हैराण होणार आहात. तर सर्व काही जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर सोलापूर शहरामध्ये राम कॉलनी या ठिकाणी राजेश कुमार हा 30 वर्षीय व्यक्ती आपल्या बायकोसोबत राहायचा. राजेशच्या बायकोचं नाव होतं रागिनी. रागिनी आणि राजेशचं लग्न 2 वर्षा अगोदरच झालं होतं आणि राजेश आणि रागिनी हे मूळचे उत्तर प्रदेशच्या झांसी येथील होते, पण कामाच्या निमित्ताने हे सोलापूर शहरामध्ये येऊन राहू लागले. काही महिने झाले होते हे दोघे इथे येऊन राहू लागले होते. राजेश हा पाणीपुरी विकण्याचं काम करायचा. तो दुपारी आपल्या कामाला जायचा तर रात्री 11-12 वाजता परत येत होता. तेवढ्या वेळामध्ये त्याची बायको रागिनी ही घरी आपले कामं करायची आणि बाकीचं पाणीपुरीचं जे पण त्यांचं काम होतं हे काम ते करून ठेवत होती. अशामध्ये राजेश आणि रागिनी हे दोघेजणी आपलं आयुष्य एकदम चांगल्या प्रकारे जगू लागले होते. पण एक दिवस राजेशला त्याच्या बहिणीचा फोन येतो की राजेशचा भाषा अभिषेक हा आता सध्या सुट्टीवर आहे आणि त्याला कोणतंही काम नाही. त्यामुळे राजेश हा आपल्या बहिणीला म्हणतो की अभिषेकला माझ्याकडे पाठवून दे, इकडे मी त्याला कंपनीमध्ये काम लावून देईल. आणि राजेशचा भाषा अभिषेक हे देखील मामासोबत जायला निघतो. राजेश आपल्या मामाच्या घरी पोहोचतो. त्याला मामीला पाहून खूप दिवस झाले होते. मामी दिसायला खूप सुंदर झाली होती. तो रागिनीकडे बघतो आणि रागिनीकडे बघतच राहतो. अशामध्ये अभिषेक हा आपल्या मामीवर मोहित झाला होता, पण मामीच्या मनामध्ये अशी कोणतीही भावना आली नव्हती. पण अभिषेकला आपल्या मामीसोबत संबंध ठेवायचे होते, यासाठी तो काही पण करायला तयार झाला होता. आता राजेशने आपल्या भाच्याला काम देखील लावून दिले आणि राजेश हा आपला पाणीपुरी विकण्यासाठी जात होता. सुरुवातीला अभिषेक हा एकदम चांगल्या प्रकारे राहू लागला होता. तो मामीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू लागला होता, पण मामी ही त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत नव्हती, कारण की ती महिला आपल्या नवऱ्यावर पूर्णपणे प्रेम करत होती. अशामध्ये अभिषेक हा आपल्या मामीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. काही दिवस झाल्यानंतर एक दिवस अभिषेक आणि त्याची मामी सायंकाळच्या वेळेस घरी होते. त्यावेळेस अभिषेक आपल्या मामीला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची मामी त्याला समजून सांगते की हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व करणं आपल्याला शोभत नाही. आपलं नातं हे एक चांगलं नातं आहे आणि आपण याला कलंक लावू शकत नाही. पण अभिषेकच्या मनामध्ये वासना चढली होती. त्याला काही पण समजत नव्हतं. त्या कारणामुळे तो आपल्या मामीसोबत संबंध ठेवण्याचा हट्ट करतो, पण मामी त्याला स्पष्ट नकार देऊन टाकते. पण अभिषेक हा फक्त संधीच्या शोधामध्ये होता. तर 10 ऑक्टोबर 2022च्या रोजी अभिषेक हा सकाळी आपल्या कामासाठी निघून जातो आणि दुपारी 2:30 वाजता तो आपल्या घरी येतो. घरी रागिनी एकटीच होती, कारण तिचा नवरा राजेश हा आपल्या पाणीपुरी विकण्यासाठी निघून गेला होता आणि तो आता रात्री 11-12 वाजता घरी परत येणार होता. अभिषेक हा आपल्या कंपनीतून घरी येतो आणि घरात जाऊन बघतो की मामी घरामध्ये झोपली होती. ती अशा काही अवस्थेमध्ये झोपली होती की तिला पाहून त्याच्या मनामध्ये वासनांत भावना निर्माण होते. त्या कारणामुळे अभिषेक हा घराचा दरवाजा बंद करतो आणि तो मामीच्या पलंगावर जाऊन बसतो आणि तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला होता. ती महिला झटकन आपल्या झोपेमधून उठते आणि आपल्या भाच्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या भाच्याच्या डोक्यामध्ये वासना घुसली होती, त्यामुळे त्याला काही पण दिसत नव्हतं. तो तिच्यासोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो, पण रागिनी स्वतःला वाचवते आणि शेवटी ती घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तर अभिषेक तिला थांबून घेतो आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, पण रागिनी अभिषेकला जवळ देखील येऊ देत नाही. ती आरडाओरडा करू लागली. त्याच वेळेस अभिषेकने किचनमध्ये पडलेला चाकू उचलला आणि मामीच्या गळ्यावर आणि छातीवर वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या मनामध्ये वासना आणि त्यानंतर मामीबद्दल राग निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने आपल्या मामीची अशी हत्या केली आणि हत्या करून तो फरार झाला. तो आपल्या गावी पळून गेला. रात्री ज्या वेळेस राजेश कुमार हा आपल्या कामावरून घरी येतो तर त्याला आपल्या बायकोची अवस्था पाहवत नाही. त्याला समजते की हे सर्व त्याच्या भाच्याने केले आहे, कारण की घरातील पैसे, मामीच्या अंगावरची ज्वेलरी, भाच्याचा मोबाईल आणि भाच्या हा देखील गायब होता. तर तो पोलिसांमध्ये तक्रार देतो आणि पोलिसांनी अभिषेकला पकडलं, पण